नमस्कार. काल परवा आम्ही म्हणजे 2 जूनला कोळी महासंघाचं सगळं शिष्टमंडळ घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या या ठिकाणी मंत्रालयातील ऑफिसवर गेलो होतो. मंत्रालयात गेल्यानंतर या ठिकाणी आम्ही चर्चा केली, त्यांना स्मरणपत्र दिलं. निवेदनामध्ये जे काही मागण्या 2014पासून म्हणजे ज्या कारणासाठी देता की जाताचा मोर्चा काढला होता, ज्या कारणासाठी इशारा मोर्चा काढला होता, ज्या कारणासाठी चाळीसगाव येथे या ठिकाणी अमित शहाच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वव्यापी पूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाज संघटनेच्या वतीनं या ठिकाणी कोळी महासंघाने पाठिंबा देऊन लाखो समाज बांधवाच्या सोबत या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त केला आणि लोकसभेला या ठिकाणी पंतप्रधानसुद्धा केलं, विधानसभेला मुख्यमंत्री केलं. त्यानंतर सातत्यानं या ठिकाणी 2014-19 पासून या ठिकाणी 24पर्यंत आपण या ठिकाणी पाठिंबा देत आलेलो आहे. आणि नुसतं भाजपलाच नाही तर भाजपच्या सोबत असणाऱ्या युतीच्या पक्षासाठी सुद्धा आपण कार्य केलेलं आहे. आमच्या मोघम सर्वेमध्ये या ठिकाणी 75 ते 80 मतदारसंघामध्ये 75 ते 80 मतदारसंघामध्ये निर्णायक कोळी आदिवासी कोळी समाजाची संख्या आहे मतदारांची. आम्ही हे त्यांना वारंवार पटवून दिलेलं आहे, त्यांना ते पटलेले आहे. परंतु जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळवून देण्याचं जे आदिवासी विभागाचं जे कारस्थान आहे, त्या कारस्थानाला फडणवीस साहेबांनी 5-25 आमदारासाठी असं पडायला नको आहे. ज्यांनी देता की जातामध्ये या ठिकाणी असं बोलले की मी 100 दिवसामध्ये आपली सत्ता आली की हा प्रश्न सोडून टाकू, त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले. परंतु शेवटी आपलाही थोडा या ठिकाणी नाकर्तेपणा आहेच, आपलाही पाठपुरावा नाही. आपल्यालाही लोकाला, आपल्याही नेत्यांना, आपल्याही समाजातल्या लोकांना, समाज हितचिंतकांना एवढं काही या ठिकाणी गांभीर्य नाही या विषयाचं. आणि लोकांचा बी स्वतःच्या संघटनेवर, स्वतःच्या संघटनेतील नेत्यावर, कार्यकर्त्यावर किंवा या ठिकाणी राजकीय दृष्टिकोन असणारे, सामाजिक दृष्टिकोन असणाऱ्या आपल्या समाजातल्या माणसापेक्षा दुसऱ्यावर फार मोठा या ठिकाणी भरोसा आहे. मग ते ह्याच्या दारात, त्याच्या दारात, तिकडं जा, इकडं जा, अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्तन करतात. आणि त्या वर्तनामुळे या ठिकाणी हा विलंब होत जातो. आणि हा विलंब बऱ्याच वेळेस झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आडीपाय घालायचं सुद्धा. कारण आता रमेश पाटील याला जर यश मिळालं तर मग आमचं कसं, असे काही लोकांचे या ठिकाणी बरेचसे काही लोकांचे कार्य, काही लोकांची प्रतिष्ठा, काही लोकांचं सगळं जे काही भागतं आहे त्यांच्या प्रतिष्ठेचं, ते सगळं या ठिकाणी या प्रश्नामध्येच आहे. आणि मग ते वर्गणीखोर, हप्ते चोर, हे असे जे समाजात छोटे संघटन करणारे लोक आहेत, त्यांच्या आडीपायामुळं, त्यांच्या ह्याच्यामुळं होणारे कामंसुद्धा या ठिकाणी ॲक्च्युअली सह्याद्रीवर ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेब यांवर बैठक झाली तर दुसऱ्या बैठकीमध्ये हा प्रश्न कायम निकाली निघणार होता. परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला. गोंधळ घालण्यासाठी या ठिकाणी संघटनेच्या लोकांनीच ईमेल करून हे करून या ठिकाणी त्रास दिला. आणि येऊन सुरळीत मार्गाने जो सोडायचा प्रश्न होता, सुटत होता, तो या ठिकाणी गोंधळ करून, कारण तुम्हाला उकसवलं आणि तुम्ही उकसलात, म्हणजे छऊ केलं की जसं कुत्रं भाव करतंय तशा पद्धतीने काही आपल्या या ठिकाणी संघटनेच्या लोकांनी त्या सह्याद्रीवरील अंतिम मीटिंगमध्ये भोवा केले. आणि त्याच्यामुळं ते बैठक रद्द झाली. रद्द झाल्यानंतर आचारसंहिता लागल्या आणि सगळं काम झालं. मग आता म्हणजे 12 वर्ष झोपलं होतं का, हे व्हिडिओ करायचं कारणही आहे. हे 12 वर्ष झोपलं होतं का, आमदारपणात काय केलं नाही, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही रमेशदादा पाटलाचे फेसबुकवर या ठिकाणी व्हिडिओ टाकला त्यानंतर यायला लागला. म्हणून हा व्हिडिओ करायचे पडले. अरे झोपलेलं नाही रे बाबा, 12 वर्षाच्या अगोदरही प्रश्न होता.
या प्रश्नासाठी धुळेमध्ये शहीद झाले भटू कुंवर, या प्रश्नासाठी कांतिकुवा हे कोळीनं काम केले, या प्रश्नासाठी दाजीबा पाटलाची सुद्धा या ठिकाणी 1985ला समिती बसवण्यात आलेली होती. हा इतिहास भूगोल काही माहीत नसलेले व्हॉट्सअपवरचे या ठिकाणी व्हॉट्सअप डिग्री होल्डर आणि सोशल मीडियावर वाचून तेवढ्यापुरतंच या ठिकाणी बिगर अभ्यासाचं बोलणारे काही लोक आहेत. त्यांना सांगतो की हा 30 वर्षापासून प्रश्न आहे. आपल्या लोकांना क्लास 3च्या पुढे जाऊ नये म्हणून या ठिकाणी हे सगळं कारस्थानाने षडयंत्र आहे. या षडयंत्रामध्येच आपणाला गुरफटून ठेवण्यात आलेलं आहे. नाही आपल्यात आपण सल्ले देत राहतात. व्हॉट्सअपवर 200-300 ग्रुपमध्ये आहे मी, उगाचच सल्ले देतात. इकडले तिकडले इकडं, नाशिकवाले लातूरवाले नाशिकवाल्याला, नगरवाले उस्मानाबादवाले नगरमधला, नांदेडवाले नंदुरबारला, धुळेवाले संभाजीनगरला, असं या ठिकाणी चाललेलं आहे. हे आपल्यात आपण सल्ले देणं काय होणार आहे? काही फायदा आहे का ह्याच्यामध्ये? अरे तुम्हाला भांडायला लावून बलिदा खाणारे माकडं तिकडं बसलेले आहेत. आलं का लक्षात? पण त्या माकडांच्या बरोबर कसं या ठिकाणी युद्ध लढायचं, माकडांना कसं या ठिकाणी या लोण्यापासून वंचित ठेवायचं, किंवा त्या लोण्यामध्ये आपलाही या ठिकाणी वाटा कसा आपण हिसकटून घ्यायचं, याच्यावर विचार करण्यापेक्षा आपण आपल्याच लोकांचं मोटिवेशन, त्याचं या ठिकाणी उत्साह, त्याचं काम करणं, सामाजिक कामातलं प्रोत्साहन देण्याचं सोडून त्याला या ठिकाणी खेकड्याप्रमाणे पाय ओढण्याची प्रवृत्ती आहे, तेवढी या ठिकाणी बंद करावी हीच आजच्या ठिकाणी विनंती करतो. आता भविष्यामध्ये आता या ठिकाणी आपण काल स्मरणपत्र दिलेलं आहे. आपण 10 दिवसाचा वेळ त्यांनी 10-15 दिवसात करतो असं म्हणतो.